नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, नंदिनी आता कामावर जात असते. तेवढ्यातच आता जीवा तिला खेचतो आणि म्हणतो, थांब ना, कुठे चालली आहेस? तर नंदिनी म्हणते, अहो तुम्हाला पण ना, मी कामाला जात असले कीच हे सगळं सुचतं. मला कामाला जायचं आहे, मला सोडा. तर मग आता जीवा म्हणतो, अगं कशाला कामाला जातेस? बाहेर किती ऊन आहे माहिती आहे का तुला? तर नंदिनी आता हसते. नंतर मग आता जीवा म्हणतो, असंही आता रूमचं टेम्परेचरसुद्धा वाढलं आहे, तू कामाला नको जाऊस. तर आता नंदिनी त्याला म्हणते, ते काही नाही, मला तुम्ही सोडा, मला कामाला जायचे. असं करत आता नंदिनी पुढे पळत जाते. तेवढ्यातच आता जो जीवा आहे तो नंदिनीचा हात खेचतो आणि तिला पकडून ठेवतो. नंतर मग आता तिच्या कानाजवळ तो घुंगूर आणतो आणि मग आता नंदिनीसुद्धा ते ऐकत असते. नंतर दुसऱ्या बाजूला आता मानिनी काकू ज्या आहेत त्या पार्थला म्हणतात, काय रे पार्थ, काय चाललंय तुमचं? नुसतं काम काम, घरी आलं तरी काम. मग आता पार्थ म्हणतो, अगं आई, ती रम्या गेल्यापासून खूप प्रॉब्लेम झाला आहे. सगळा लोड माझ्या एकट्यावर येऊन बसला आहे. जोपर्यंत त्या रम्याच्या जागेवर कोण येत नाही तोपर्यंत हा ताण असणारच आहे. दुसऱ्या बाजूला आता विजय कोणाशी तरी बोलत असतो आणि म्हणत असतो की आता दोघात तिसरा आणायची वेळ आलेली आहे. तिसरा नसून तिसरी आणायची वेळ आली आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, हा विजय कोणाला घेऊन येईल ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.